तर चला, आज ना आमच्याकडे पित्र होते, त्यामुळे ना मला आज गव्हाची खीर बनवायची होती। तर इकडे बघू शकता, मी तुम्हाला ना दाखवत आहे। 2 ग्लास मी रात्री गहू सडून घेतले होते, त्याचा काही व्हिडिओ बनवला नाही। तर इकडे मग मी सडून घेतल्याच्या नंतर तुम्हाला मी मोजून दाखवत होते। तर हे 2 ग्लास घेतलेले आहेत गहू सडून असे, आणि त्यानंतर ना आपल्याला मस्त असे धुवून घ्यायचे आहेत गहू गरम पाण्याने। आणि गरम पाण्यानेच गहू धुवून घ्यायचे, कारण त्याच्यावरती थोडेसे सालटे वगैरे काही राहिलेलं असलं ना, ते सगळं निघून जातं आणि मग असं ते असं टरफल लागत नाही आपल्याला खाताना। त्यामुळे मग स्वच्छ धुवून घ्यायचे 2 पाण्याने, कोमट पाणी करून। आणि इकडे मी आदन ठेवलं होतं अगोदरच, तर थोडंसं पाण्याला आदन येऊ द्यायचं, कुकरमध्येच करणार आहे। तर इकडं आदन आलं होतं आपल्या ह्याला, तर मग मी इकडे ना टाकून घेत होते, आपलं गहू शिजायला टाकले होते। आणि त्यानंतर ना आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, तर छान शिजते आपली खीर। तर मी इकडं ना थोडंसं म्हणजे गहू टाकून घेतल्याच्या नंतर ना मग मी शिट्ट्या करून घेतल्या, आणि आपली जे शिजून झाली होती। आणि इकडं वरण पण लावलं होतं मी एका कुकरमध्ये, आणि इकडं अशी वड्यासाठी डाळ पण रात्रीच मी भिजवली होती। आणि आता ह्याचे वडे तुम्हाला पुढं मी दाखवलेलेच आहेत कसे बनवायचे ते। तर बघू शकता, आता आपलं म्हणजे खीर शिजून झालेली आहे, तर मी तुम्हाला दाखवत होते इकडं। तर बघू शकता, पाणीसुद्धा किती छान बरोबर झालेलं आहे, मापाचंच टाकलं होतं पाणी मी, आणि मस्त अशी शिजून झाली होती खीर आपली। तर तुम्हाला मी अशी चेक करून दाखवत होते, बघा गहू आपले किती छान मऊसूद शिजलेले आहेत, कारण मऊच शिजू द्यायचे गहू, कारण असे खाताना ना असे टचटच लागत नाही, त्यामुळे मस्त गाळ शिजली होती। तर इकडं मी हटून घेतली, हटून घेतल्याच्या नंतर मग अंदाजाने आपल्याला गूळ टाकायचा आहे। तर तुम्हाला जेवढं गोड आवडतं तेवढं तुम्ही अंदाजाने गूळ टाकायचं आहे। तर इकडं सुद्धा मी अंदाजाने गूळ टाकत होते। तर मस्त झाली होती खीर, चवीला पण खूप छान झाली होती, आणि पौष्टिक पण असते ही खीर खायला, तर खूप छान लागते, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। तर इकडं ना मी हटून घेतली, आणि हटून घेतल्याच्या नंतर खोबरं, काजू, बदाम असं काही मी ह्याच्यात ड्रायफ्रूट टाकून घेतले होते, आणि थोडीशी साखर पण टाकली, कारण नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहेत आमच्याकडं महाळ, तर आमच्याकडे आज महाळच म्हणते, तर कुणीकडे पित्र पण म्हणते। चला, तर आता स्वयंपाकाला केलेली आहे सुरुवात, थोडासा म्हणजे झालेला आहे, थोडासा राहिलेला आहे। तर चला तुम्हाला दाखवते काय काय बनवले ते। तर बघू शकता, मी किचन घरामध्ये आलेले आहे, आणि असं काही पसारा पडला आहे स्वयंपाक चालू असल्यामुळे। तर इकडं कुकरमध्ये खीर केलेली आहे, तर तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने। तर इकडं आपली खीर बनून झालेली आहे, तर आमच्याकडं गव्हाचीच खीर बनवते तर महाळाला, बघू शकता मस्त झालेली आहे, तुम्हाला डिटेल्स व्हिडिओ दाखविलेला आहे, तर तुम्ही नक्की बघा। आणि इकडं थोडंसं गवार उकडून घेत आहे, कारण शेंगा थोडं निब्बर राहता त्यामुळं। आणि मग इकडं काही अशी तयारी चालू आहे आपली, हे वड्यासाठी मी इकडं बनवून ठेवलेलं आहे पीठ, तर ह्याचे आपल्याला वडी बनवून घ्यायचे। चला, व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा। चला, इकडं ना भाज्याची तयारी करत होते, तर इकडं मला गवारीची भाजी बनवायची होती। तर मी इकडं फोडणीमध्ये लसूण, थोडीशी हिरवी मिरची, कढीपत्ता टाकून घेतलं, जिरे मोहरी, आणि थोडीशी हळद पण टाकून घेतली। आणि मस्त आपली ही गवारीची शेंगा मी तुम्हाला मग दाखवल्याच होत्या, कारण उकडून घेत होते, निब्बर होत्या, त्यामुळे मग अशी छान अशी फोडणी दिली, आणि छान असं परतून घेतलं, आणि चवीनुसार मीठ पण टाकून घेतलं, कारण खूप भाज्या बनवायच्या होत्या, त्यामुळे मग म्हणलं चला एक भाजी तुम्हाला दाखवली। आणि इकडं ना लगेचच मग ते तुम्हाला डाळ पण दाखवली होती ना वड्याची, तर असे इकडं आम्ही करत होतो तो वडे, बघू शकता तुम्ही, खूप छान झाले होते चवीला वडे, कारण डाळी भिजून केलेल्या ना खूप छान होते तो वडे, त्यामुळे मग इकडं असे वडी काही बनवून घेतले, काही तळणं पण झाले होते, बघू शकता तुम्ही, खूप छान गोल्डन कलर आलेला आहे आपल्या वड्याला। आणि कारण मी ना असेच म्हणजे ह्यावेळेस बनवून बघितले कसे होते काय होते, तर खूप छान झाले होते, बघू शकता तुम्ही, तुम्हाला तोडून पण दाखवला। आणि त्यानंतर ना इकडं मग असं काही फोटो वगैरे मांडून घेतला आमच्या सासऱ्यांचा, आणि त्यानंतर मग असे ताटं 2 करून घेतले, आणि सगळा स्वयंपाक बघू शकता तुम्ही, सगळा स्वयंपाक इकडं झालेला होता बनून, आणि सगळे जेवण पण करून गेले, ते व्हिडिओ केला नाही। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा।